हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बारीक मेथीची भाजी बघणार आहोत. या भाजीला समुद्री मेथीची भाजी असंही म्हणतात. दिसायला अगदी साधीसुधी पण चपाती किंवा भाकरीबरोबर अगदी भन्नाट ही भाजी लागते. या भाजीमध्ये मी बटाट्याच्या गोल गोल चकत्यासुद्धा करून घातल्या होत्या. अशा प्रकारे छोट्या छोट्या जुड्यांमध्ये ही भाजी मिळते. त्या जुड्या आधी आपल्याला सोडवून घ्यायच्या आहेत. खाली जे मेथीचे मुळं असतात ती आपल्याला काढून घ्यायची आहेत. या मेथीच्या भाजीला भरपूर प्रमाणात माती चिकटलेली असते, त्याच्यामुळे ही भाजी आपण व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. अगदी 4-5 पाण्यात ही भाजी आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायला लागते. भाजी व्यवस्थित धुतली नाही तर मग खाताना ही भाजी चरचरीत लागेल. ही भाजी खायला तर खूपच रुचकर लागते, पण व्यवस्थित ती धुवून घ्यायला लागते आणि व्यवस्थित पद्धतीने करायलासुद्धा लागते, नाहीतर मग तिचा लगदा होण्याची शक्यता असते. इथे मी भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता ती आपल्याला व्यवस्थित सुती कापडावर एका घेऊन सुकवून घ्यायची आहे. चिरण्याच्या आधी शक्य तेवढी भाजी आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. भाजी करताना सुद्धा मेथीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपण एक काळजी घ्यायची आहे की चिरण्याच्या आधी भाजी शक्य तेवढी कोरडी करून घ्यायची आहे. आता सुकवून घेतलेली भाजी आपल्याला व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आहे. वेळीवर मी ही भाजी बारीक चिरून घेतली होती. ही भाजी थोडीशी कमी होते, त्याच्यामुळे मी ती वाढवण्यासाठी तिच्यामध्ये बटाटेसुद्धा घातले होते. एवढ्या भाजीसाठी मी इथे एक बटाटा अशा गोल चकत्या करून कापून घेतला होता. 2-3 मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतले होते. या भाजीला कांदा थोडासा जास्त लागतो, त्याच्यामुळे 1 ते 1.5 मोठा कांदा मी बारीक कापून घेतला होता. खोबरंसुद्धा किसून घेतलं आहे, ओलं खोबरं. आता फोडणीसाठी पॅनमध्ये 1-1.5 चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे. तेलात आपल्याला मिरची आणि कांदा भाजून घ्यायचा आहे. या भाजीमध्ये आपण लसूण घालणार नाही आहोत. कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये बटाटे आणि बारीक केलेली मेथीची भाजी घालायची आहे. करायला ही भाजी अगदी सोपी आहे. फक्त करताना थोडी काळजी घ्यायला लागते, कारण मेथीच्या भाजीला भरपूर पाणी सुटतं. मी भाजी व्यवस्थित कोरडी करून घेतल्यामुळे इथे जास्त पाणी सुटलं नव्हतं, पण जास्त जर भाजीला पाणी सुटत असेल तर मग आपण झाकण न ठेवताच ही भाजी शिजवून घ्यायची आहे. शिजवताना गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे, जेणेकरून पाणी लवकर आटलं जाईल. मी इथे झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली होती, पण मी मीठ आधी घातलं होतं. मिठामुळे भाजीला अजून पाणी सुटतं, त्याच्यामुळे भाजी शिजल्यानंतरच शक्यतो मीठ घाला. मध्ये एकदा मी झाकण काढून भाजी व्यवस्थित परत एकदा ढवळून घेतली होती. आता या भाजी बनवून तयार झाली आहे. बटाट्याच्या अगदी पातळ स्लाईस केल्या होत्या, त्याच्यामुळे भाजीबरोबर बटाटे व्यवस्थित शिजले गेले आहेत. या भाजीत बटाटेसुद्धा खूप छान लागतात, त्याच्यामुळे बटाटे घालणं स्किप करू नका. वरून भरपूर किसलेलं ओलं खोबरं घातलं आहे. आपली बारीक मेथीची चविष्ट भाजी बनवून तयार झाली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.